आज तुम्हाला आम्ही आहे ना बॅकचा वर्कआउट दाखवणार आहे. पण ते नवीन मुलांसाठी, म्हणजे जे बिगिनर मुलं येतात ना त्यांना ते येत नाही, जमत नाही, तो फॉर्म जमत नाही. मग तो आपण कसा करायला पाहिजे, मग त्या पद्धतीत आहे की बाबा नाही जमलं तर आपण कुठल्या फॉर्मने आला पाहिजे, तो जमत नसेल तर अजून काय करायला पाहिजे, अशा प्रकारे होणार. आधी तुम्हाला आम्ही दाखवतो की हा पण नवीनच मुलगा आहे, म्हणजे हा पण बिगिनर आहे, तर तुम्हाला करून दाखवल. हा रोईंग बार आहे, ते जरा हे बघूया. हा, जो हा मारतोय ना तो बरोबर नाही मारत आहे. कारण काय माहितीये, पूर्ण हा खाली वाकलाय. मग याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, मग आज तुम्हाला मी माझ्या पद्धतीने दाखवतो, ना तर मी सरांना सांगतो की मला कसं दाखवायला पाहिजे. आपण कधी पण उभा राहताना, कधी पण आणि कुठेही उभे राहताना आपले हा शोल्डर आहे ना, शोल्डर त्या हिशोबाने पाय लावायचे, म्हणजे तुम्हाला बॅलन्स बरोबर मिळणार. जो आपल्या शरीराचा बॅलन्स असतो ना तो तुमच्या पायावरती असतो. म्हणून पाय अति जवळ पण नाही आणि अति रुंद पण नाही, शोल्डरच्या हिशोबाने लावा, म्हणजे असे लावा. आता घे. आता आता मुलं काय करतात माहितीये, की ते सरळ आहे ना, कोण असा वागतो, कोण असा पुढे मारतो. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर तू आता खाली जमिनीला हात लाव, इथे लाव. मग परत अंगठ्यावरती ये इथे, आणि हा पोर्शन दाब खाली, दाब पूर्ण असा. हा, परत जा खाली, परत इथे ये, परत चेस्ट वरती काढ पूर्ण असा. हा, असे ना प्रत्येक वेळेला ना त्याच्याकडून करून घ्या की बाबा असं असं 10-10 वेळा मारून घ्या. मग थोड्या वेळ झाल्याच्या नंतर काय माहिती, म्हणजे 1-2 दिवस जाणार, लगेच नाही येणार. आणि मुलाने काय करा माहिती की मला आजच आलं पाहिजे असं हट्ट करू नका. तर सर शिकवणार तुम्हाला कसं मारायचं. मग काय थोड्या दिवसांनी काय करायचं माहितीये, की सर तुम्हाला सांगणार की बाबा आता आपण रॉड घेऊन ट्राय करू. मग आता रॉड वरती कसं मारायचं, मग असंच मारायचं. घे रॉड, घे हा रॉड घे. आता ज्या पद्धतीने मी दाखवलं त्या पद्धतीने वरती ये. आता घे, हा बार आहे ना तुझ्या इथे आला पाहिजे. येऊ दे, हा बार इथे गेला पाहिजे. हा आहे ना, हा बॅलन्स आहे ना महत्वाचा आहे, कारण हा बार इथे आला पाहिजे. घे, आणि गुडघ्याला घासून पुढे गेला पाहिजे. त्याचं कारण काय माहितीये तुम्हाला, की हा आहे ना, हा तर जर तुम्ही पुढे गेला ना, पुढे तर तुमच्या कमरेवर लोड येणार, म्हणून इथूनच दाबून घे वरती. हा, इथे असं आला पाहिजे. तुम्ही पोंग काढू नका, पूर्ण पोंग काढला किंवा हा बार इथे गेला, इथे गेल्याने काय होणार म्हणजे तुमचा बॅलन्स आहे ना, बॅलन्स तो तुमच्या इथे येणार, कमरेवर येणार. मग तसं करू नका. मग त्यासाठी क्लोज घ्या, बॉडीच्या क्लोज राहायला पाहिजे. चल घे, एक वेळ ह्याला घासून गेलं तरी चालेल, कारण आपल्याला काय चालेल हे बाबा इकडे, पण कंबर दुखता कामा नये. मग समजा तुम्हाला आता बरोबर यायला लागला, मग तुम्ही काय करता माहिती की वेट टाकता. वेट टाकल्यावर काय झालं पाहिजे की तो ह्या फॉर्मने आला पाहिजे, की तुम्ही काय करता मग तुम्ही असं पोंग काढताय आणि असे मारताय. मग तसं करू नका. वेट असो या नसो, तुम्हाला फॉर्म असाच आला पाहिजे की पुढे पुढे गेल्यानंतर वेट गेलो की हळूहळू काय करता माहिती की वेट उचलण्यामध्ये तुम्ही काय करता माहिती की हा पोंग असे काढत बसता आणि मारताय. सोड दाखव, सोड. मग तुम्ही असं मारता, अरे वरती काढ. मग तो असं मारताना मग तो नाही गेला पाहिजे. वेट लावल्याच्या नंतर हाच फॉर्म पाहिजे असं. आता घे, मग ते वेट लावताना काय करायचंय, 5 लावा, मग 10 लावा, 15 लावा. मग असे तुमची पॉवर त्याने वाढणार आहे. हळूहळू लावून तुम्ही डायरेक्ट यायला मला आता रॉड यायला लागला, मग तुम्ही 10ची किंवा 20ची प्लेट लावाल ना, मग तो फॉर्म बरोबर येणार नाही. हळूहळू लावा, 5 लावून 10 लावा, 15 लावा, 20 लावा, अशा प्रकारे मारा. मग तुम्हाला इथे जे इंजुरी येते ना कमरेला, ते येणार नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही वर्कआउट करा, तुम्हाला फायदा बरोबर होईल. ह्याच्यामुळे काय होणार म्हणजे तुम्ही बॅकचा वर्कआउट ह्याच्यावरून तुम्हाला करता येईल. बॅकचा वर्कआउट मग तुम्ही टी बार मारू शकता, रोईंग डंबल्स मारू शकता. हा फॉर्म महत्वाचा आहे, तो फॉर्म करा, करेक्ट करा, व्यवस्थित घ्या. पाहिजे व्हिडिओ बघा आणि लाईक पण करा.